नमस्कार मंडळी. तर काल आपण भिजत घातलेल्या मटकीला बघा किती छान मोड आलेले आहेत. या मटकीची आता चला आपण भाजी करू. तर यामध्ये आज मी बनवली होती उसळ. मस्त इथं तिला फोडणी दिली. आज मी इथं घरचाच गरम मसाला वापरलेला होता आईच्या हातचा, आणि त्यामध्ये आपण मोड आलेली मटकी टाकली आणि मस्तपैकी शिजवून घेतली. तर मटकी बनवली, उसळ बनवली आणि चपात्या बनवलेल्या होत्या. आज जेवणामध्ये चपाती बनवली, कारण मटकीसोबत चपाती छान लागते, त्यामुळे मटकी बनवली. आता आज काय झालं होतं, दादा बाहेर जेवायला जाणार होता. आज शाळेत त्याचा कार्यक्रम होता, त्याला शाळेत जेवण होतं आणि ते माझ्या लक्षातच राहिलं नाही. मग थोडंसं पीठ जात झालं होतं, मग त्यातलं थोडं पीठ मी काढून ठेवलं. म्हटलं संध्याकाळी याच्यावरून चकल्या करता येतील. माझं काम आवरेपर्यंत लेकीनं इथं घर झाडून घ्यायला सुरुवात केली होती. तिचं घर झाडून झाल्यानंतर आणि माझं स्वयंपाक आवरल्यानंतर मी घेतले कपड्यांच्या घड्या घालायला. काल कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्याच होत्या आणि तो पसारा तसंच पडला होता. त्यामुळे म्हणलं चला आता हे कपड्यांच्या घड्या घालून ठेवू, कारण आजचं काम आज केलं नाही तर आज संध्याकाळपर्यंत पुन्हा नवीन कपडे पडणार आणि तो कपड्यांचा ढीग वाढतच जाणार. मग पटकन घड्या घातल्या, सगळे कपडे व्यवस्थित ठेवून दिले. माझं काम इकडं चालू होतं तोपर्यंत स्वराच्या बाबांनी देवपूजा वगैरे आवरून घेतली. आज सकाळी काय झालं, मस्त छान असं ऊन पडलं होतं, तुम्हाला दिसतच असं, आणि सगळं वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं. 2-3 दिवसापासून ना खूपच ढगाळ वातावरण होतं. नंतर देवपूजा आवरली, नाश्ता झाला आणि स्वराचे बाबा निघले क्लासला जायला. आता इथं काय होतं, स्वराचे बाबा सकाळी लवकर अगोदर क्लासला जातात, साधारणतः ते 8-8:30ला जातात आणि नंतर मी मागून जाते 9-9:30पर्यंत. मग घरची सगळी कामं आवरून मला जावं लागतं, त्यामुळे मला थोडा उशीर होतो. मग क्लासमध्ये गेल्यानंतर मी आज जखणगावला बँकेमध्ये आले होते, कारण 2-3 दिवसापासून बँकेत यायचं चाललं होतं. माझं आणि स्वराचं जे बँक अकाउंट हे जॉईन अकाउंट ते अपडेट करायचं होतं. त्यानंतर मी पुन्हा क्लासमध्ये आले, क्लास आवरून घरी आले आणि काय झालं, पावसामुळं माझ्या कानांना थोड्या चिखल्या झाल्या होत्या, त्यामुळे मी कानातले काढून ठेवले होते. पण ते बरंच नंतर ती चिखल्या बऱ्या झाल्यानंतर कानातलं मग मी घालायचं ठरवलं. पण काय होतं, एक आठवडाभर जरी कानातलं घातलं नाही ना, तरी ते छिद्र इतके छोटे होतात ना की घालताना मला खूप त्रास होत होता. मग थोडंसं तेल लावलं आणि कानातले घालून घेतले. त्यानंतर घरचं कामावरलं, कपडे वगैरे काढून ठेवले आणि मग मी पुन्हा गेले स्वराला घेऊन हिंगणगावच्या क्लासला. आज स्वराच्या बाबांना यायला थोडा उशीर होणार होता, त्यामुळे मग मी तिला घेऊन सोबत नेलं होतं. त्यानंतर तिथला क्लासवरून पुन्हा आम्ही टाकळीच्या क्लासमध्ये आलो, कारण स्वराच्या बाबांना घरी घेऊन जायचं होतं, त्यांच्याकडे गाडी नव्हती. मग आम्ही घरी आलो, मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि इथं आम्ही चहा घेतला. तर तोपर्यंत स्वराने तिच्या हातावरची मेहंदी तुम्हाला दाखवली कशी आहे. नंतर माझं कामावरीपर्यंत यांनी बाजारातून आणलेली कंस सोलायला सुरुवात केली. आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.